उदरवर्णनो हे जाणे जे यज्ञकर्म. नमस्कार. ओल्या नारळाचा चव वापरून करायला एकदम सोपे मोदक, रव्याचे तळणीचे मोदक आपण पाहणार आहोत. अगदी खमंग खुसखुशीत असे भरपूर पाकळ्या असणारे रव्याचे मोदक. चला तर पाहूया. याच्यासाठी मी 1.5 वाटी बारीक रवा घेतला आहे. याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे. हे मीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि मग याच्यामध्ये गरम तेलाचं 1.5 चमचा मोहन घालते आहे. हे तेल एकदम गरम घालायचं आहे आणि मग याला चमच्याने मिक्स करून घेते आहे. रव्यामध्ये सगळीकडे हे तेल मिक्स करून घ्यायचं आहे. हे याप्रमाणे हे सगळं तेल रव्यामध्ये मिक्स झालं आहे. याला हाताने चांगलं मिक्स करून घेते आहे आणि मग याला कोमट दुधामध्ये भिजवून घेणार आहे. हे 1 वाटी दूध घेतलं आहे, कोमट आहे, हाताला सोसवेल एवढंच गरम घेतलं आहे मी. आणि मग याला आता भिजवून घेते आहे. सुरुवातीला असं वाटेल की रवा हा भिजेल का, कोरडा कोरडा वाटतोय, पण हा छान भिजला जातो. पहा, थोडंसं दूध घालायचं आहे आणि हा रवा छान असा मळून घ्यायचा आहे. पहा, मस्त रवा छान मळला गेला आहे. साधारण पाऊण वाटी दूध याला लागले, पाव वाटी दूध शिल्लक राहिले. पहा, मस्त मऊसूद असा हा रवा मळून घेतला आहे. रवा नंतर फुगून येईल. आता रव्याला मी झाकून ठेवते आहे आणि सारण करून घेते आहे. 1 चमचाभर खसखस आपण कढईमध्ये आधी भाजून घेऊया. लो फ्लेमवर खसखस भाजून घेतली आहे. त्याच कढईमध्ये 1 चमचा साजूक तूप घातलं आहे आणि त्याच्यामध्ये 2 वाट्या ओल्या नारळाचा चव घालते आहे. हा आपल्याला लो फ्लेमवर परतून घ्यायचा आहे. याच्यामध्ये जेवढं आपण ओलं खोबरं घेतलं आहे तेवढाच आपल्याला याच्यामध्ये गूळ घालायचा आहे. 2 वाट्या ओलं खोबऱ्याला मी 2 वाट्या गूळ घातला आहे. आता हे आपल्याला परतून घ्यायचं आहे. थोडंसं याला पाणी सुटलं गुळाचं की मग थोडी गॅसची फ्लेम मिडियम करायची आणि मग याला छान परतून घ्यायचं आहे. हे आता कोरडं झालं आहे. याच्यामध्ये थोडेसे बारीक चिरलेले ड्रायफ्रूट घालते आहे. बदाम आणि काजू घातलेत, थोडेसे मनुके घालते आहे आणि मग याच्यामध्ये भाजून घेतलेली खसखस घालते आहे आणि अर्धा चमचा वेलची पूड घातली आहे बारीक केलेली. हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम बंद करायची आहे. हे सारण आपल्याला एवढंच परतवून घ्यायचं आहे. खूप कोरडंही नाही करायचं, नाहीतर मग ते कडक होईल. आता गॅसची फ्लेम बंद केली आहे आणि सारण बाजूला ठेवून 1 तास झाला आहे साधारण. आता रवाही छान भिजून आला आहे. पहा, मस्त रवा भिजला गेला आहे. याला चांगलं सारखं करून घ्यायचं आहे आणि मग आपल्याला हवेत त्या आकाराचे याचे गोळे करून घ्यायचे आहेत. मी असे मोठे मोदक करणार आहे. तुम्हाला हवे तर तुम्ही छोटे छोटे मोदकही करू शकता. आता याची गोल गोळ्या करून घेतल्यात आणि ही आता आपल्याला लाटून घ्यायची आहे. याला पीठ न लावताच लाटायचं आहे, त्यामुळे कणिक भिजवतानाच तेवढी घट्ट मळायची आहे. पहा, याची आता छान मी पारी लाटून घेते आहे. पुरीसारखं हे लाटून घेतलं आहे. खूप पातळही नाही आणि खूप जाडही नाही लाटलं आहे. आता आपण हाताच्या बोटांच्या साहाय्याने याच्या पाकळ्या करून घेऊया मोदकाला. पहा, 2 बोटांच्या चिमटीमध्ये त्याला दाबून घ्यायचं आहे आणि छान अशी पाकळी तयार करायची आहे. पाकळी अशी खालपर्यंत तयार करून घ्यायची आहे, म्हणजे मोदकाला छान पाकळ्या येतात. या पद्धतीने सगळ्या मोदकाला मी या कळ्या करून घेते आहे. मोदक हातामध्ये, दुसऱ्या हातामध्ये पारी धरायची आहे आणि एका हाताने आपण पाकळ्या करून घ्यायच्यात. हा मोदक असा हातामध्ये उडवायचा आहे आणि पाकळ्या करत जायचं आहे. पहा, सगळ्या मोदकाला आता पाकळ्या करून घेतल्यात आणि याच्यामध्ये आता सारण भरती आहे. याच्यामध्ये किती सारण राहील तेवढं भरून घ्यायचं आहे. साधारण 3 चमचे सारण याच्यामध्ये भरती आहे. सारण हाताने व्यवस्थित खाली दाबून घ्यायचं आहे, म्हणजे पूर्ण मोदक छान सारण भरलेला तयार होतो. नाहीतर मग मोदकामध्ये सारण थोडंसं आणि पोकळ मोदक तयार होतो, म्हणून सारण छान दाबून घ्यायचं आहे आणि मग हाताने पाकळ्या हलकेच दाबून घ्यायच्या. एकत्र आणायचे आधी सगळ्या पाकळ्यांना आणि मग ते आपण बंद करून घ्यायच्यात. पहा, या पाकळ्या सगळ्या आता मी हाताने एकत्र करून घेतल्यात. एक मोदक असा बांधत नेला आहे आणि वर त्याचं तोंड मिटून घेतलं आहे. याचं तोंड अगदी व्यवस्थित बंद करून घ्यायचं, म्हणजे तळताना तेलात तो फुटणार नाही. पहा, छान असं याला वर मस्तपैकी बंद करून घेतलं आहे. याच्या पाकळ्याही हाताने नीट करून घेते आहे आणि याला मी खूप मोठं असं त्याचं नाक नाही काढलं आहे, नाहीतर मग मोदक आतमधून कच्चा राहतो. त्यामुळं
छोटंसं छान असं त्याला वर त्याचं टोक केलं आहे. याच पद्धतीने सगळे मोदक करून घेतलेत. आई म्हणते कधी मोदक करतो तेव्हा की एक करंजी मात्र नक्की करावी. मीडियम फ्लेमवर तेल गरम करून घेतले. आता त्याच्यामध्ये एक एक मोदक सोडून घेते आहे. याच्यामध्ये साधारण 4 ते 5 मोदक सोडणार आहे आणि मीडियम फ्लेमवर याला तळून घ्यायचं आहे. सुरुवातीला मोदक सरळच ठेवलेत. थोडेसे एका बाजूने तळले गेले की त्यांना थोडंसं साईड बदलून घ्यायची आहे. थोडं तिरकं करून प्रत्येक बाजू त्याची तळून घेते आहे. छान त्यामुळे खमंग खुसखुशीत असे हे मोदक तयार होतात. पहा मस्त तळले गेलेत. छान सोनेरी रंग आला आहे. याच्यामधलं तेल नितळून हे मोदक काढून घ्यायचे. हे मोदक मी मोठ्या आकाराचे केलेत. तुम्ही छोट्या छोट्या आकाराचे केलेत तरीसुद्धा चालतील. आणि याच्यामध्ये कोरडा चवही आपण वापरून करू शकतो, म्हणजे सुकं खोबऱ्याचं सारण करता येईल. पहा मस्त असे हे मोदक तयार झालेत. करायला एकदम सोपे आहेत. पहा मस्त अगदी खुसखुशीत असे मोदक झालेत आणि सारण अगदी पूर्णपणे भरलेला मोदक आहे. भरपूर असं सारण आपण याच्यामध्ये वापरले. या पद्धतीचे तळणीचे रव्याचे मोदक तुम्ही नक्की करून पहा आणि रेसिपी आवडली तर एक लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. त्याच्या बाजूचं बेलचं बटनही प्रेस करा म्हणजे माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. चला तर लवकरच भेटूया एक छानशी सोपी टेस्टी रेसिपी घेऊन. धन्यवाद.